नमस्कार, माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. उपवास तापास सणवार हे तर नेहमी चालूच असतात. त्यामुळे आपल्याला नवनवीन पदार्थ बनवून खाण्याची तसेच करून खाऊ घालण्याची आवड असते. त्यासाठी आज आपण इथे उपवासाचा सांबार वडा बनवतोय. तर इथं साहित्य आणि कृती बघूया. आपण या वाटीने 1 वाटी भगर घेतलेली आहे. त्याला वरीचे तांदूळ सुद्धा म्हणू शकता. त्याच वाटीने आपण 2.5 वाटी पाणी कढईमध्ये तापवायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरलेली, चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ आणि जिरं घालायचं. पाण्याला उकळी येस्तोवर आपण भगर बारीक करून घेणार आहोत. भगर फार जाड ठेवायची नाही, कारण त्याला बाइंडिंग यायला हवं. आपल्याला थोडी बारीक करून घ्यायची आहे. आणखी थोडी फिरवायची. आता उकळी आलेली आहे, त्यामध्ये ही भगर घालायची आहे. आता ही भगर चांगली शिजवून घ्यायची. यावरती झाकण ठेवायचं आणि त्याला चांगली वाफ काढायची. भगर शिजायला फार वेळ लागत नाही. ही बारीक केली असल्यामुळे ताबडतोब शिजून तयार होते. ते सांबारसाठी आपण लाल भोपळा, गाजर, शिमला मिरची आणि बटाटा आपण कुकरला हे शिजवून घेतलेले आहेत. त्यातले आता आपण काही भाग काढून ठेवला आणि काही भाग आपण बारीक करायला घेतलेला आहे. सांबारसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ. ओलं खोबरं, हिरवी मिरची, आलं मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करायचं. त्यामध्ये जिरेसुद्धा घालायचं. कुकरला शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत, त्यासुद्धा या मिक्सरच्या भांड्यात घालायच्या आणि एकत्र फिरवून घ्यायच्या. अशा प्रकारे बारीक करून झालेला आहे. आता आपल्याला एका कढईमध्ये थोडं तूप घालायचं आहे. त्यामध्ये जिरे घालायचं. आता एक लाल सुकी मिरचीसुद्धा लागेल आपल्याला. आधी आपण शिमला मिरची घालणार आहोत. आता एक सुकी लाल मिरची घालायची. मिरची परतून झाल्यानंतर वाफवलेले जिन्नस घालायचे. आपली शिमला मिरची वाफवलेली नसल्यामुळे आपण तेलावर छान परतून घेणार आहोत. लाल मिरचीचे असे तुकडे करून घालायचे. ह्या दोन्ही मिरच्या परतून झाल्यानंतर आपण यामध्ये बाकीचे साहित्य घालणार आहोत. आता इथे आपण मिक्सरला फिरवून जी ग्रेव्ही तयार केलेली आहे, वाफवलेल्या भाज्या छान परतून घेतल्यानंतर ती ग्रेव्ही यामध्ये घालायची आणि गरजेनुसार पाणी घालायचं. तसं सांबार आपलं पातळच असतं. तुम्ही या फोडणीकरता साजूक तूप किंवा शेंगदाणा तेल वापरू शकता. मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे. आता या सर्व भाज्या यामध्ये परतून झालेल्या आहेत. आता मिक्सरमध्ये तयार केलेली प्युरी घालायची. थोडा चिंचेचा कोळ घालायचा. आता इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. त्यामुळे रंग याला छान येतो. आपल्याला थोडं तिखट लागत असेल तर साध्या मिरचीची पावडरसुद्धा घालायची. आवश्यकतेनुसार पाणीसुद्धा घालून झालेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि छान उकळी येऊ द्यायची. आता आपण यामध्ये थोडं चिंचेचं पाणी घातलं तर थोडा गूळ घालायचा आहे. ते आपलं सांबार बनवून तयार झालेलं आहे. आता आपण वडा तयार करायला घेऊ. तर इथे भगरीचं पीठ छान मळून तयार केलेलं आहे. छोटे छोटे गोळे करून आपल्याला सांबार वड्याप्रमाणे त्याला आकार द्यायचा आहे. इथे कढईमध्ये तेलसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे. त्याला पाण्याचा हात घ्यायचा किंवा मग थोडं तूप लावायचं आणि असे वडे थापून घ्यायचे. सर्व वडे थापून झालेले आहेत. आता आपल्याला गरम झालेल्या तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. भगरीचं पीठ एवढं छान शिजलं की एकाही वड्याला क्रॅक गेलेली नाही. हे अर्धवट तळून झाल्यानंतर काढून घ्यायचे. अशी ही एक बॅच तळून झाल्यानंतर थोडे थंड होऊ द्यायचे. परत गरम तेलामध्ये 1-2 मिनिट तळून घ्यायचे. असं केल्यामुळे आपले वडे दिवसभर कुरकुरीत राहण्यास मदत होते. असंच आपण मुगवडासुद्धा अर्धवट तळून परत तळून घेतो, त्यामुळे तो आपला कुरकुरीत राहतो. वड्यांमध्ये चवीला लाल हिरवी मिरची, मीठ आणि जिरे घातल्यामुळे खूप स्वादिष्ट लागतात. नुसती ओल्या नारळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणीसोबतसुद्धा हे वडे खाऊ शकता. हे सांबार तुम्ही सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता. साबुदाणा खिचडीसोबत असं पौष्टिक सांबार तुम्ही नक्की ट्राय करू शकता. अशा प्रकारचा हा वडा काढून घ्यायचा. असेच 4-5 वडे तयार करून घ्यायचे आणि परत गरम तेलामध्ये ते फ्राय करायचे. त्यामुळे ते खमंग खुसखुशीत राहतात आणि दिवसभर ते नरम पडत नाहीत. तेलकट अजिबात राहत नाही. आता सध्या तेलकट दिसत आहेत, परंतु परत फ्राय केल्यानंतर ते अजिबात तेलकट होत नाहीत. अशा प्रकारे आपला उपवासाचा सांबार वडा तयार झालेला आहे. आवाजावरून तुम्हाला कळतच असेल किती कुरकुरीत आहेत ते. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.